नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते टिकर मराठी सरळ सेवा या आपल्या YouTube चॅनलवर। तर आपलं जी सिरीज चालली आहे, जी विजेता सिरीज आहे स्पेशल 60 दिवसांची, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही BMCच्या ज्या जागा निघाल्या आहेत 1846 या जागांमध्ये तुमची एक जागा फिक्स करण्यासाठीचे हे व्हिडिओ करत आहोत, हो ना। तर आपण आज पाहणार आहोत आपली बौद्धिक चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणीवर जसे प्रश्न येऊ शकतात किंवा कसे प्रश्न येऊन गेले आहेत यावर आधारित काही प्रश्न। आजचा आपला दुसरा दिवस आहे। सेशन आवडत असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचे आणि सेशनला शेअर करायचे आणि कमेंट मध्ये मला नक्कीच कळवायचे की तुम्हाला हे सेशन कसं वाटत आहे ते, आणि कुठल्या पद्धतीचे अजून तुम्हाला प्रश्न पाहिजे आहेत हे देखील मला कळवा, जेणेकरून आपण ते प्रश्न आपण ऍड करणार आहोत। ओके, करूयात सुरुवात। आहात तुम्ही सगळे तयार? तर चला, पहिला प्रश्न। जुलै 1777 मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली। 500 महिन्यानंतर महिना आणि वर्ष काय असेल? जुलै 1818, मार्च 1818, मार्च 1819, मार्च 1820। आता 500 वर्ष म्हटलेत, किती वर्ष? तर 500 वर्ष। चला कॅल्क्युलेशन पाहूयात आपण। आता मला सांगा 500 वर्ष म्हणजे किती? सॉरी, 500 महिने दिलेत, सॉरी। 500 महिने म्हणजे किती? एका 12 महिन्याचं एक वर्ष असतं। मग आपण जर असं घेतलं 120 महिने अधिक 120 महिने अधिक 120 महिने अधिक 120 महिने किती झाले? 420 महिने अधिक 12 महिने आणि उरलेले 8 महिने असतील। बघा, 120 महिने म्हणजे 10 वर्ष, 120 महिने 10 वर्ष, 120 महिने 10 वर्ष, 120 महिने 10 वर्ष, 12 महिने 1 वर्ष आणि हे वरचे 8 महिने आहेत। बरं, आता किती वर्ष होतात बघा, 10, 20, 30, 40 आणि 41, टोटल किती झाले? 41 वर्ष आणि 8 महिने, हो ना। म्हणजे आपल्याला काय कळलंय? 500 महिने म्हणजे किती? तर 41 वर्ष आणि 8 महिने। ठीक आहे। आता जुलै 1777 मध्ये आधी आपण 41 वर्ष ऍड करू। 7 1 8, 7 आणि 4 11, हा चाला एक 1818 झालं। ओके, मग आता जुलै 1818च्या पुढे तुम्हाला 8 महिने जायचे। ऑगस्ट, एक मिनिट द्या, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। म्हणजे आता डिसेंबर झालं म्हणजे आता काय झालं? पुढचं वर्ष लागणार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च। म्हणजे आता काय आलं? मार्च। मार्चचं कुठलं झालं? मार्च 1819। म्हणजे जुलै 1777च्या पुढे 500 महिने म्हणजे किती झाले? तर मार्च 1819 झाले आणि आपला पर्याय कुठला आलेला आहे? पर्याय क्रमांक 3 झालेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात। दिशाज्ञानचा प्रश्न आहे। काय सांगितलंय? व्यवस्थित वाचा। रमेश त्याच्या घरापासून 1 किलोमीटर पूर्वेला चालला, नंतर उत्तरेला 3 किलोमीटर चालला, डावीकडे 90 अंशाच्या कोनात वळून 5 किलोमीटर चालला, तर रमेश कुठे पोहोचला? त्याच्या घरापासून वायव्येला 8 किलोमीटर अंतरावर पोहोचला, त्याच्या घरापासून वायव्येला 5 किलोमीटर अंतरावर पोहोचला, त्याच्या घरापासून ईशान्येला 7 किलोमीटर अंतरावर पोहोचला, की त्याच्या घरापासून ईशान्येला 5 किलोमीटर अंतरावर पोहोचला। मग आता आपण पाहूया काय सांगितले पहा। रमेश त्याच्या घरापासून 1 किलोमीटर पूर्वेला गेला। 1 किलोमीटर थोडं छोटं दाखवू आपण, हे त्याचं घर आहे। उत्तरेकडे 3 किलोमीटर चालला, 1 2 3। त्यानंतर 90 अंशाच्या कोनात वळून कुठे गेला? डावीकडे 5 गेला, 1 2 3 4 5। मग आता इथून त्याच्या घरापासून तो कुठे आहे? या दिशेला। ही कोणती दिशा आहे? वायव्य। वायव्यवाला 2। आता कर्ण तयार झाला म्हणजे त्रिकोण तयार करायचा।
ही 1 म्हणजे 1, 5 1 गेले 4, ही बाजू 4 आहे, ही 3 म्हणजे 3, ही बाजू 3 आहे. 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 म्हणजे वर्गमुळात 25. उत्तर काय आलं आपलं? 5 किलोमीटर. तो कुठे आहे? त्याच्या घरापासून वायव्येला 5 किलोमीटर अंतरावर, आणि आपला पर्याय येणार दुसराच. सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा. विधानं दिली आहेत. सर्व माकड रस्ते आहेत, सर्व रस्ते फोन आहेत. अनुमान दिलंय, काही रस्ते माकड आहेत. एक मिनिट. काही फोन माकड आहेत, काही माकड फोन नाही, सर्व फोन माकड आहेत. ऑप्शन फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 1 व 3 बरोबर, फक्त 1 व 4 बरोबर, फक्त 2 व 4 बरोबर. मग आता आपल्याला आकृती काढायची. सर्व माकड रस्ते आहेत, सर्व माकड रस्ते आहेत, सर्व रस्ते फोन आहेत. मग काही रस्ते माकड आहेत का? काही रस्ते माकड आहेत. काही फोन माकड आहेत का? तर काही फोन माकड आहेत. काही माकड फोन नाही, चूक. सर्व फोन माकड आहे, चूक. उत्तर काय येतंय? 1 व 2 बरोबर. आता तुम्ही असं का घेतलं तर बघा, जेव्हाही मोठ्या वर्तुळापासून छोट्या वर्तुळाकडे येतोय किंवा बाहेरून आत येतोय आणि जर काही या शब्दाचा वापर झाला असेल तर ती अनुमानं ही योग्य असतात. ओके, म्हणून काही रस्ते, रस्ते मोठं माकड छोटं, पण बाहेरून आत आलंय बरोबर. फोन मोठं माकड छोटं, बाहेरून आत आलं बरोबर. म्हणून अनुमान 1 आणि 2 आपले योग्य झालेले. पुढचा प्रश्न बघा, काय सांगितलंय? सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. आता ऑनलाईन मध्ये सांकेतिक भाषा प्रश्न जरा जास्त विचारले जातात. एका सांकेतिक भाषेत मॉक दाम सील म्हणजे नाईस हाय हाऊस, व वाम फिट सील म्हणजे कास्ट इज हाय, व फिट कॉन दाम म्हणजे हाऊस इज बिग. हाऊस या शब्दातील कोणता संकेत येईल? डॅम, मॉक, सील, फिट. आता तुम्ही तोंडीही करू शकता अशाच्या असंच, पण आता मी आताशी दुसरं लेक्चर आहे म्हणून तुम्हाला अगदी बेसिक पासून व्यवस्थित एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. हो की नाही? चुकीला माफी नाहीये. नाईस हाय हाऊस. वाम फिट सील म्हणजे कास्ट इज हाय, आणि फिट कॉन दाम म्हणजे हाऊस इज बिग. हाऊस साठी बघायचंय. बघा, इथे हाऊस हा शब्द आहे, इथे हाऊस हा शब्द आहे. यात आणि यात कॉमन काय दिसतंय? मॉक इथे नाही, इथे नाही, पण इथे डॅम आहे, इथे पण डॅम हा शब्द आहे. म्हणजे हाऊस या शब्दासाठी कॉमन काय आलेलं आहे, किंवा हाऊस या शब्दासाठी काय दिलेलं आहे? दाम दिलेला आहे. बरोबर आहे. ओके. हा या शब्दासाठी काय आहे? सील. असं आपण कॉमन शोधू शकतो. इज या शब्दासाठी काय आहे? तर फिट. मग उरलं नाईस साठी मॉक, उरलं कास्ट साठी वाम, उरलं बिग साठी कॉन. यासारखे आपल्याला मग शोधावं लागतं. याला सांकेतिक भाषा म्हणतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत अक्षराऐवजी चिन्हाचा वापर करून शब्द लिहिलेले आहेत. अक्षराचा व चिन्हाचा क्रम समान आहे असं नाही. बघा, समज, समज या शब्दासाठी त्यांनी दिले आपल्याला त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. सफर, सफर या शब्दासाठी दिले वर्तुळ पी आणि चौकोनात एक्स. आणि रमण या शब्दासाठी दिलाय त्रिकोण अधिक पी. मग आता त्यांनी रजत हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल असं विचार. आता इथे बघा, स साठी त्रिकोण आहे, स साठी वर्तुळ आहे, चालत नाही. स साठी कॉमन काय येईल ते बघा. स, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. वर्तुळ काय येणार स साठी कॉमन? तर वर्तुळ येणार. हो ना. मग आता पुढे इथे र आहे, इथे र आहे, पी आणि हे र आणि र साठी काय येणार? पी येणार, कारण कॉमन तेच आहे.
र साठी पी आला. आता इथे म आहे मग आता या म साठी आणि या म साठी कॉमन काय आहे तर त्रिकोण आहे. म या शब्दासाठी आला त्रिकोण. मग ज ज ज या शब्दासाठी आला चौकोन आणि न नाही त कुठे त हा शब्द दिलाच नाही. आता कसं करायचं तर व्यवस्थित बघा. आता असे शोधायचे जिथे पी आणि चौकोन आहे. आता इथे वर्तुळ नको पी चौकोन पण त्रिकोण दिला त्रिकोण तर म साठी आहे. र ज म विचारलाय का नाही. र ज त विचारलं म्हणजे त साठी काय कोड असणार आहे @ हे आपण कुठून घेतलं ऑप्शन वरून घेतलं. ओके. र साठी पी, ज साठी चौकोन, त साठी @ आलाय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. वयवारीचा आहे. गोविंद 45 वर्षाचा आणि गोपाळ 65 वर्षाचा आहे. किती वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर अनुक्रमे 3:5 होते. 15 वर्ष, 20 वर्ष, 35 वर्ष आणि 5 वर्ष. एक आहे गोविंद, एक आहे गोपाळ. आता सध्या त्यांचं वय आहे 45 आणि 65. 3:5 करायचं. चल 15 पहिलाच ऑप्शन 15 वर्ष आधी. हा असणार 30 वर्षाचा आणि हा असणार 50 वर्षाचा. झालं का गुणोत्तर 3:5? झालं ना. म्हणजे 15 वर्ष आधी तो होता. त्यांचं गुणोत्तर 3:5 होतं. सोपा होता ना प्रश्न. चला पुढचा नातेसंबंधाचा आहे बरं. ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे. ब चे अ च्या आईशी खालीलपैकी काय नातं असू शकेल. सासरा सून, दीर भाऊजय, भाऊ बहीण, चुलता पुतणे. ब ची आई आहे. ठीक आहे. ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे. एक मिनिट. ही अ च्या आईची सासू आहे. बरोबर आहे. बघा ब ची आई ही अ च्या आईची सासू आहे. तर ब चे अ च्या आईशी काय नातं असू शकतं. आता यात हे लोक पती पत्नी असतील तर पती पत्नी वाला ऑप्शन नाहीये म्हणजे ते दीर भाऊजय असेल. यात हे बघा ऑप्शन काय असेल म्हणजे काय काय असू शकतं. यात पती पत्नी असू शकतात किंवा दीर भाऊजय असू शकतात किंवा नणंद वहिनी असू शकते. आता यामधल्याकडे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे पर्याय दुसरा दीर भाऊजयचा म्हणून आपला तो ऑप्शन बरोबर आला. पुढचा घड्याळाचा प्रश्न नीट बघा. एक घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. हे घड्याळ सोमवारी सकाळी 10 वाजता बरोबर लावलं तर गुरुवारी संध्याकाळी 10 वाजता त्या घड्याळात किती वाजले असते. 9:46 9:50 10:10 तर 10:50 घड्याळाचा प्रश्न आहे आणि त्याच्यातही त्यांनी काय सांगितले आपल्याला मागे पडतंय 1 तास. 1 तास बरोबर 10 सेकंद मागे. मग तुम्ही 24 तासाचं काढू शकता. 24 तास. 24 तास बरोबर 24 गुणिले 10. 240 सेकंद. 240 सेकंदाला 60 ने जर आपण भागलं 6 चोक 24 4 मिनिटं मागे. एका दिवसाला 4 मिनिटं मागे पडणार आणि जर 12 तासाला म्हणजे अर्धा दिवस बरं. 12 तासाला 12 गुणिले 10 120 वजा 60 म्हणजे ते घड्याळ 2 मिनिटं मागे. कशासाठी लिहून दिले तुम्हाला सांगते. मग आता इथे नीट बघा. घड्याळ आहे ना सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालं. सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालं. सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी सकाळी 10 एक दिवस झाला. एक दिवस झाला घड्याळ 4 मिनिटं मागे गेलं. मंगळवार ते बुधवार सकाळी 10 एक दिवस झाला घड्याळ 4 ने मागे गेलं. बुधवारी सकाळी 10 ते गुरुवार सकाळी 10 एक दिवस झाला घड्याळ 4 ने मागे गेलं. पण गुरुवारी सकाळी 10 ते गुरुवारी रात्री 10 किंवा संध्याकाळी 10
12 तास. 12 तासाला 2 ने भाग. घड्याळ किती मागे गेलं? 4 4 दुनी 8, 12 आणि 14 मिनिटं मागे गेलं. कशाच्या मागे? तर जी वेळ दिलीये 10. 10 वाजले म्हणजे किती वाजले? 9 वाजून 60 मिनिटं झाले. या 9 वाजून 60 मिनिटाच्या मागे 14 मिनिटं जायचंय तुम्हाला. किती वाजलेत? 9 वाजून 46 मिनिटं झालेले आहेत. सेम याच पद्धतीने करूयात. दुसरी पद्धत वापरू. आता हे 24 तासाचं कॅल्क्युलेशन राहू द्या. सोमवारी सकाळी 10 ते मंगळवारी सकाळी 10, मंगळवारी सकाळी 10 ते बुधवार सकाळी 10, ते गुरुवारी सकाळी 10, ते गुरुवारी संध्याकाळी 10. याच्यात 24 तास, याच्यात 24 तास, याच्यात 24 तास, याच्यात 12 तास. सगळ्यांची बेरीज करा. 4 8 12 14, 2 4 5 6 7 8. आता एका तासाला 10 सेकंद मागे जाते, तर याला गुणिले 10 करा. 840 सेकंद मागे. याला 60 ने भागा. 6 1 6 6 चौक 24. तेच आलं. काय आलं? 14 मिनिटं मागे. पण काय माहिती हे कॅल्क्युलेशन मोठं जातं ना, म्हणून मी तुम्हाला हे सोपं आणि छोटं कॅल्क्युलेशन सांगते. याचा अर्थ ते घड्याळ कितीने मागे जाणार? 14 मिनिटांनी मागे जाणार आणि वेळ काय दाखवणार? तर 9 वाजून 46 मिनिटांची वेळ दाखवणार. पुढचा प्रश्न. ट्रेनने चेन्नईहून मुंबईला जाताना अमुदा पुढून 8व्या डब्यात बसली तर बालू मागून 10व्या डब्यात बसली. अमुदा आणि बालूच्या दरम्यान 2 डब्बे होते. इंजिन ते शेवट असा क्रमात अमुदा बालाच्या पुढे होती. अमुदा बालाच्या मागे बसली होती. तर त्या डब्यांची संख्या किती होती? 14 18 15 16. आता व्यवस्थित पाहायचं. 10 आणि 8 18 आणि त्यांच्यामध्ये 2 डबे 20. 20 चा ऑप्शन नाही म्हणजे पुन्हा ही काय आहे? ओव्हरलॅपिंगची पद्धत आहे. अमुदा पुढून कितीवर आहे? 8 वर. अमुदा पुढून 8 वर आहे. त्यांच्यामध्ये 2 जण आहेत बरं. आणि बालू हा मागून 10 वर आहे. मागून 10 वर बालू. आता मोजू शकता. 10 त्याच्यानंतर इथे 9, इथे 8, इथे 7. आता बघा एका स्थानावर 2 जण भेटले. 8 7 7 7 14 15 दोनदा मोजले वजा 1 केलं 14 डब्यांची संख्या. किंवा इथे 7 6 5 एका स्थानावर 2 नंबर भेटले 10 अधिक 5. 10 अधिक 5 15 दोनदा मोजलं वजा 1 केलं पुन्हा 14. किंवा दोघांची बेरीज केली 10 अधिक 8 18. त्या 4 जणांना डबल मोजले वजा केले 4. उत्तर आलं 14. कसंही घ्या उत्तर 14चे. कुठलीही पद्धत वापरा उत्तर योग्य आलं पाहिजे. ओव्हरलॅपिंग मेथड मध्ये इथून मोजलं बघा इथून असं मोजलं इथपर्यंत, इथून असं मोजलं इथपर्यंत, म्हणजे याला या मधल्या चौघांना आपण दोनदा मोजले. म्हणून जेव्हाही आपण डबल मोजणार तेव्हा वजा करायचं. पुढचा प्रश्न. TZL 527 आरशातील प्रतिमा कोणती? आरशात म्हटले बरोबर आहे. टी आरशात उलटा होत नाही. टी आरशात उलटा होत नाही. टी आरशात उलटा होत नाही. हे झालं तुमचं उत्तर आणि याला म्हणतात याला काय म्हणतात? एलिमिनेशन पद्धत. ही 7 हे 2 हे 5 L Z आणि T. उत्तर कुठलं आलं? पर्याय 3 सारखंच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. एका समारंभात 200 पाहुणे होते. 60% पाहुण्यांनी शाकाहारी जेवण घेतलं, 50% पाहुण्यांनी मांसाहारी जेवण घेतलं, 30% पाहुण्यांनी शाकाहारी मांसाहारी दोन्ही प्रकारचं जेवण घेतलं, तर समारंभातील किती पाहुणे न जेवताच गेले? 30 35 40 45. आता हे आहेत शाकाहारी, हे आहेत मांसाहारी. 30%, 200चे 30% म्हणजे किती होतात? 60. 60 माणसांनी शाकाहारी पण घेतलं आणि मांसाहारी पण घेतलं. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? ठीक. नशीब माझं नशीब. आता ओके.
50% पाहुण्यांनी मांसाहारी जेवण घेतलं. 50% म्हणजे 100 माणसांपैकी 60 जणांचा आहे इथे उरले 40. आणि 60% पाहुण्यांनी शाकाहारी जेवण घेतलं म्हणजे 120 मधनं 60 गेले, इथे आले 6. 6 आणि 4 160 माणसं जेवलेत. उरले किती? 40%. बरोबर, म्हणजे 40 माणसं हे जेवलेच नाही असं तुम्ही म्हणू शकता. किंवा याला अजून एक पद्धतीने तुम्ही करू शकता की डायरेक्ट टक्केवारी काढूच नका, अशीच्या अशी माहिती भरा. ठीक आहे, बघा. 30% पाहुण्यांनी शाकाहारी जेवण केलं. मांसाहारी जेवणावाले किती आहेत? 50. म्हणजे 30, 20, 50. शाकाहारी जेवणारे किती आहेत? 60. 30, 30, 60. मग आता बेरीज करा. 30 अधिक 30 अधिक 20 एकूण 80% माणसांनी जेवण केलं आहे. 100%पैकी 80%नी जेवण केलं म्हणजे 20%नी जेवण केलं नाही. 200चे 20% होतात 40. म्हणजे 40 माणसांनी जेवण न करताच ते गेले. कुठल्याही पद्धतीने केलं तरी उत्तर सारखं येतं आणि उत्तर आणि प्रश्न आवडत असतील तर सेशनला लाईक करून घ्यायचंय. तरच असे प्रश्न भेटतील. काय? जर इंग्रजी वर्णमाला उलट्या क्रमाने लिहिली तर खालीलपैकी कोणतं अक्षर डावीकडून 14वं अक्षर असेल? NLO यापैकी नाही. उलट्या क्रमाने लिहायचे. Z, Y, X, W, V, U, T, S, R, Q, P, O, N, M, L, K, J, I, H, G, F, E, D. आता पुढचं काय? D, F, G, I, J, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. डावीकडनं चौथं. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 12वं, 13वं, 14वं. 14वं कोण आहे? M. आहे का ऑप्शन मध्ये? नाही. उत्तर काय यायला पाहिजे? यापैकी नाही. पुढचा प्रश्न. राम सकाळी 10:15 वाजता बाहेर पडला आणि तो 3.5 तासांनी स्टेशनवर पोहोचला तर तो किती वाजता स्टेशनवर पोहोचला असेल? दुपारी 1:45, रात्री 1:45, दुपारी 2, दुपारी 3:30. आता तो 10:15 वाजता बाहेर पडला. 10:15 ते 11:15 1 तास झाला. 11:15 ते 12:15 अजून 1 तास झाला. 12:15 ते 1:15 अजून 1 तास झाला आणि हे 3 तास पुढे अर्धा तास म्हणजे 1:45. तो किती वाजता स्टेशनवर पोहोचला? तर दुपारी 1:45 वाजता पोहोचला. पर्याय पहिला चला. ठीक आहे, तर हे होते आपले आजचे प्रश्न. तर BMC साठी तुम्हाला याच पद्धतीने व्हिडिओ पाहिजे असतील, सेशन आवडत असतील आणि असेच प्रश्न हवे असतील तर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला सुद्धा शेअर करत चला. आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा कसे वाटले ते आणि प्रश्न अजून कुठले ऍड करायचे हे सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करू शकता. ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक यू. हॅव अ ग्रेट डे.